मित्रांनो नमस्कार. प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारने ग्रॅच्युटीची मर्यादा 25 लाख रुपयापर्यंत वाढवली आहे. तेव्हा देशभरातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना आशा होती. अनेक लोकांनी असं गृहीत धरलं होतं की या मोठ्या निर्णयाचा फायदा आता प्रत्येकाला मिळेल. मग ते बँकेत काम करत असोत, सरकारी विद्यापीठामध्ये काम करत असोत किंवा सार्वजनिक उपक्रम असेल. परंतु या मोठ्या घोषणेनंतर काही महिन्यानंतर सरकारने आता एक अतिशय महत्त्वाचे स्पष्टीकरण जारी केले आहे. ही वाढीव ग्रॅच्युटीची मर्यादा प्रत्येकासाठी नसल्याचे कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या स्पष्टीकरणामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या आशेला धक्का बसला आहे. या संपूर्ण प्रकरणाचे मूळ 30 मे 2024 रोजी जारी करण्यात आलेली अधिसूचना आहे, ज्यामध्ये सरकारने ग्रॅच्युटीची मर्यादा वाढवली आहे. त्यावेळी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती ग्रॅच्युटीची कमाल मर्यादा 20 लाख रुपयावरून 25 लाख रुपये करण्याची घोषणा केली होती. हा निर्णयही 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार असल्याचे मानले जात होते. या घोषणेनंतर निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाला प्रश्न आणि आरटीआय अर्जांचा भडीमार करण्यात आला. बँका, पीएसयू, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्वायत्त संस्था आणि अगदी राज्य सरकारे यांसारख्या देशभरातील विविध संस्थांचे कर्मचारी विचारू लागले की 25 लाख रुपयाची मर्यादा त्यांनाही लागू होते का. हा व्यापक गोंधळ दूर करण्यासाठी विभागाला आता अधिकृत आदेश जारी करावा लागला आहे, जेणेकरून ग्रॅच्युटीच्या पात्रतेबाबत परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट होऊ शकेल. वाढीव ग्रॅच्युटी मर्यादेचा लाभ कोणाला मिळेल हे विभागाने आपल्या नवीन आदेशामध्ये स्पष्ट केले आहे. केंद्रीय नागरी सेवांचा थेट भाग नसलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी हे स्पष्टीकरण निराशाजनक असू शकतं. सरकारने म्हटलं आहे की जास्तीत जास्त 25 लाख रुपयापर्यंतच्या ग्रॅच्युटीचा लाभ केवळ त्या केंद्र सरकारच्या नागरी कर्मचाऱ्यांना मिळेल जे 2 विशिष्ट नियमाखाली येतात. प्रथम, केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम 2021 आणि दुसरा, केंद्रीय नागरी सेवा राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत ग्रॅच्युटी भरणे नियम 2021. अशा परिस्थितीमध्ये जर एखादा कर्मचारी या 2 नियमांच्या कक्षेत येत नसेल तर त्याला केंद्र सरकारशी संबंधित इतर कोणत्याही संस्थेत काम करत असले तरीही 25 लाखाच्या वाढीव मर्यादेचा लाभ मिळू शकत नाही. सरकारच्या या स्पष्टीकरणामुळे कोट्यवधी कर्मचारी सध्या या लाभापासून वंचित राहणार आहेत. पेन्शन विभागाने स्पष्टपणे सांगितले की त्यांनी जारी केलेले नियम इतर संस्थांना लागू होत नाहीत. या यादीमध्ये देशातील मोठे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सर्व सरकारी आणि ग्रामीण बँका, पोर्ट ट्रस्ट आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचा समावेश असणार आहे. याशिवाय विविध स्वायत्त संस्था, विद्यापीठे, सोसायट्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविध राज्य सरकारचे कर्मचारी यांनाही या 25 लाख रुपयाच्या मर्यादेचा लाभ हा मिळणार नाही. या संस्थाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रॅच्युटीशी संबंधित कोणताही प्रश्नासाठी किंवा नियमासाठी त्यांच्या संबंधित मंत्रालयाशी किंवा विभागाशी संपर्क साधावा, कारण त्यांचे ग्रॅच्युटी आणि सेवा नियम केंद्र सरकारच्या नागरी सेवकांपेक्षा वेगळे आहेत आणि त्यांच्याद्वारे हे शासित आहेत. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.